छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. अरे जमिनी आमच्या हक्काच्या नाही कुणाच्या बापाच्या. अरे जमिनी आमच्या हक्काच्या नाही कुणाच्या बापाच्या. सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है. सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है. बस 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 काही बसून घ्या. आम्हाला बसू देणार 2 मिनिटं त्यांना. भाऊ झालं का फक्त मला सांगा. बाबा खाली बस. आपण भेट घेतली, त्यांचे प्रश्न समजून घेतले. तुम्हाला आठवत असेल साधारण 1 महिन्यापूर्वी याच प्रश्नावरती मी स्वतः कलेक्टर ऑफिसला गेलो होतो. या रिंग रोड साठी जमिनी जबरदस्तीने ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाला शेतकऱ्यांच्या विरोधात. आणि सकाळी घरात घुसून वृद्ध महिलांना मारहाण केली. त्या अधिकाऱ्याचं नाव काय? पवन दत्ता. IAS अधिकारी हातामध्ये बंदुका घेऊन दहशत निर्माण करतो हे मी इतिहासात प्रथम पाहिलं. आम्ही कलेक्टर ऑफिसला गेलो. तिथे माझं महसूल मंत्री बावनकुळे यांच्याशी चर्चा झाली. इकडले जे कलेक्टर आहेत त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी सांगितलं की जबरदस्तीनं असा प्रकारचा कोणताही आम्ही प्रयोग करणार. तरीही आज मी पाहिलं हे सगळे शेतकरी आणि त्यांचे नेते हे उपोषणाला अजून बसले आहेत. आमरण उपोषण, साखळी उपोषण हे का चाललेलं आहे? एका बाजूला तुम्ही शेतकऱ्यांचे गैरवारी म्हणताय, त्या 50,000 कर्जमाफी केली, दातार फेकून देत आहे आणि शेतकऱ्यांच्या जमिनी काढून घेत आहे. कोणासाठी? तर बिल्डरांसाठी. भारतीय जनता पक्षाला देणग्या देणारे हे बिल्डर आणि त्या भागात ज्यांनी जमिनी खरेदी केल्या ते IAS आणि IPS अधिकारी मोठे, त्यांच्या जमिनीला भाव मिळावा म्हणून हे रिंग रोडचा घाट घातलेला आहे. माझ्याकडे संपूर्ण यादी 7-12 सह किंवा त्यांच्या कागदपत्रांची. आता जर मी नावं वाचली तर मोठे भूकंप होते. असे या राज्यातले बडे अधिकारी त्यांनी या जमिनी तिथे 40-40 एकर 50-50 एकर जमिनी आधीच घेऊन ठेवल्या. मोठे अधिकारी आहेत. अक्षरशः भूकंप होईल. मी राज्याच्या महसूल मंत्र्यांना आवाहन करतो, बावनकुळे साहेबांना. त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की या विषयात मी लक्ष घाल. त्यांनी आता लक्ष घातलं नसेल तर मी पुन्हा एकदा त्यांना स्वतः भेटू शेतकऱ्यांचं. आणि जर नाही झालं, जर तरी नाही झालं तर हे जे ज्यांनी जमिनी घेतल्यात ना त्यांच्या घरावर शिवसेना चाल करून जाईल. खरं तर आपण खूप मोठा दावा केलेला आहे. आपण या संदर्भात काय आता गौप्यस्फोट वगैरे करणार, काही नाव वगैरे जाहीर करणार ना. हे काय मुख्यमंत्र्यांना नावं कळवणार. मी आता नावं घेतच नाहीये. मुख्यमंत्र्यांना मी आधी नावं देणार, महसूल मंत्र्यांना नावं देणार की तुम्ही ह्यांच्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी हिसकावून घेताय का? काय भावाने शेतकऱ्यांच्या जमिनी घेताय तुम्ही? ओरबडून घेताय शेतकऱ्यांच्या हक्काच्या जमिनी अशा प्रकारे. हे शेतकऱ्यांचं राज्य. लाडक्या बहिणीच्या घरात सुद्धा येतो तुमच्या, त्यांना तुम्ही अशा प्रकारे अनाथ निराधार करताय. चालणार नाही. त्या अधिकाऱ्यांच्या घरात घुसू हे जे आहेत ना ही नावं, बघूया तुम्हाला कोण संरक्षण देत आहे. खरं तर साहेब आणखी काही शेतकरी आहेत ते मंत्र्यांच्या घरावरती आंदोलन करतायत. मंत्री भुजबळ असतील, त्याचबरोबर झिरवाळ असतील, यांच्या घराबाहेर आंदोलन केलंय. हेच रिंग रोड बाधित शेतकरी आहेत, त्यांचं देखील भूसंपादन आंदोलन व्हायलाच पाहिजे.
हे सरकार इतकं निर्डावलेलं आहे. त्यांच्या गाड्या अडवायला पाहिजे या मंत्र्यांच्या. तुम्हाला बाकी सगळे उद्योग करायला वेळ आहे, राजकारण करायला वेळ आहे, विधान परिषद निवडणुकीमध्ये पैसे खर्च करायला वेळ आहे, पण शेतकऱ्यांचं ऐकून घ्यायला वेळ नाही, त्यांच्या जमिनी वाचवायला वेळ नाही. राज्य करताय कशाला? कोणासाठी करताय राज्य? तुमच्या मुलाबाळांसाठी? हा? आपण देखील इशारा दिला साहेब, अंतिम इशारा दिला आंदोलन करायचं होतं. आंदोलन कसं असेल हे त्यांना मी दाखव. साहेब एकाच ठिकाणी शेतकऱ्यांच्या जमिनी 2 रस्त्यांमध्ये जात आहे. नॅशनल हायवे आहे त्याच ठिकाणी आणि त्या ठिकाणी रिंग रोड पण जातोय. अवघ्या नाशिक पासून 3 किलोमीटर अंतर गरज आहे का या रिंग रोडची आणि नॅशनल हायवेची एकाच वेळेला गरज आहे का, असा माझा प्रश्न आहे. नाही आहे. बघा नदी, बघा पहा नदी पहा. गोदावरी ना किती वर्ष झालंय काम त्या गोदावरीवर, आणि तिकडे मोदींच्या गंगेवर किती हजार 28,000 कोटी रुपये आतापर्यंत खर्च झाले. जाऊन बघा. आणि या गोदावरीत बघा, गिरीश महाजनना सांगा या आणि थोडं त्यातलं चमचाभर पाणी पिऊन दाखवा. नॅशनल हायवे ही भूमिका चुकीची आहे. साहेब खरं तर गोदावरी नदीची अशी दयनीय हानी केली, मात्र आपला पक्षाचे कार्यकर्ते वगैरे कोणी या संदर्भात प्रशासनाच्या विरोधात लढायला तयार नसल्याचं पाहायला मिळतंय. आंदोलन करताना दिसत नाही. ही चुकीची भूमिका आहे तुमची. आंदोलन करून काही होत नाही. सरकार हे सरकार इतकं गेंड्याच्या कातडीचं आहे, निर्डावलेलं आहे. या सरकारला आणून या गटारगंगेत बुडवायला पाहिजे. आम्ही आणू. गिरीश महाजन पालकमंत्री आहेत ना, कुंभमेळा मंत्री आहेत ना, जरा येऊन बघा इथे काय हाल आहेत ते. नाशिकमध्ये मोठ्या